या नामाचा लागला असे छंद तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणे मला या देवाचा छंद लागला, मला या नामाशिव करमत नाही. मग गावात घेऊन गेले का पाटलाकडे बोलू लागले, त्यांना दंड केला मायबाप आणि एका घाडवावर दिंड काढली मायबाप. का तर तुम्ही लघुशंकेल गेल्याच्या नंतर अपवित्र तुम्ही बोलले, संडासला गेल्याच्या नंतर पुढे नामस्मरण घेतात का? पण मायबाप त्याला काळ वेळ काही रात्र दिवस काही गरज नाही, कारण ते देवाचाच अवतार होता मायबाप. पण या गलिबतल्या लोकांना काय कळणारे संत आहेत का काय म्हणून, कारण संत ओळखायला संतच व्हावं लागते. विठाल मला सांगा मायबाप, तुमची जर गाडवावर दिंड काढली तर तुम्ही त्या माणसाला किती लोक आणसाल? गाडवावर तर बसून नेले खांद्यात. आता जयस्वाल बाबा समजा गाडवावर नेले बसून, तर जयस्वाल बाबा दुसऱ्या दिवशी काय म्हणणार नाही या गावात, पण 5-50 लोक घेऊन येऊन तुम्हाला मारू शकतात. पण जगद्गुरु तुकोबराय तोंडातून वाचा पण काढणे माझा तो धंदा आहे, मला देवाची आवड आहे आणि मला देवाशिव काही समजत नाही, हे लक्षात ठेवा. तिथे न्याय करणारे लोक कलियुगातलेच होते तुमच्यासाठी, हे लक्षात ठेवा. कारण जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर बी जाऊन भजन कीर्तन करत होते. त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा एक मम्माजी गोसाई नावाचा बाबा तिथं गोसाई आला आणि त्या ठिकाणी त्या मम्माजी गोसाईने मारलं मायबाप, काट्याने मारलं. काटे जगद्गुरु तुकोबरायच्या शरीरामध्ये असे म्हणजे बरेच लांब लांब काटे घुसल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करत होता, तर ते भानावर राहत नव्हते, हे लक्षात ठेवा. आपण तर भानावर कुठे राहतो कोणा काय भान म्हणजे आपल्याला नसतेच, कमाईच भान राहते आपल्याला. नामस्मरणात कधीच करावं आपण भक्ती, पण संताला ती भक्ती घडली मायबाप खरं सांगायचं म्हणजे. आणि मारल्याच्या नंतर त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांची पत्नी होती आवली, त्याने विचारलं स्वामी तुमचे शर्ट फाटलं, तुमचे कपडे फाटले, तुमच्या अंगातून रक्त बाहेर निघते, तुम्हाला असं कोण मारलं? तर त्यावेळेस मम्माजी गोसाई पाठीमागच होता. तर त्यावेळेस त्या पत्नीने विचारलं बाबा हे काय तुमच्या मागच आलाय मारणारा व्यक्ती? अगं आवली जाऊ दे, मला तर काही माहित नव्हतं, मी विठ्ठलाचं नामस्मरण करत होतो, मी देवभान झालो होतो, माझं शरीरच राहिलं नव्हतं, मला फक्त भगवंत दिसत होते, भगवंतामध्ये मी विलीन झालो होतो, मला काही माहित नाही. पण एक काम कर आवले, मम्माजी गोसाईला मारत असताना त्याचे हात काही दुखले का? तू एक काम कर, एक वाटी आण, त्याच्यामध्ये हळद टाक, त्याला गरम कर आणि मम्माजी गोसाईला जर जिथं कुठं मार लागला असेल तर मी त्यांचे पाय चिमतो. असा कोणी या जगामध्ये आहे का मायबाप? फक्त संतच आहेत की अपकारावर उपकार करतात. विठाल म्हणून मायबाप संतांनी आपल्याला हा मार्ग दिला, तर हा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. आज एवढा मोठा आपण कार्यक्रम करतो, ही संतांनी आपल्याला धन दिलेलं आहे, हे धन जपलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, पण आपण ते करायला तयार नाही मायबाप. आज एवढेच लोक तुमच्या गावामध्ये भक्ती करणारे मायबाप, तुमच्या गावात एवढं मोठं श्रीनाथाचं वैभव आहे, एवढे मोठे संत तुम्हाला तुमच्या परिसरात आपल्या परिसरात दिले, त्यांचं काहीतरी चिंतन केलं पाहिजे. आज एवढे मोठे संत असून रात्रंदिवस त्यांना धडपडल्या ठिकाणी राहता मायबाप, तर या तीर्थाच्या ठिकाणी नामस्मरण करा.
मंदिरात जाऊन हरिपाठ घेतला पाहिजे, महिलांनी रोज नामस्मरण केलं पाहिजे, 5:50 संध्याकाळी हरिपाठाला बसा. मायबाप काही सुविधा नसेल तर शिवाजीराव तुम्हाला उपलब्ध करून देतात. याच देहामध्ये मायबाप, दुसऱ्या देहामध्ये नाही. काहीतरी भांडवल नामाचं तयार करा, जेणेकरून तिथं तुम्हाला चित्रगुप्ताने विचारलं तर तुम्ही सांगलं पाहिजे की मी एवढं नामस्मरण केलं. कारण बाबा रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं होतं, तर साक्षात प्रभू रामचंद्र त्याला भेटायला आले होते. मायबाप तुम्ही रोज जरी 1000 जप जर केला वर्षाकाठी किती होते लक्षात ठेवा मायबाप. कारण कामात काम काही म्हणा राम राम तेवढं होत नसेल तर मग तुमचा देह येऊन काय अर्थ आहे मायबाप मला सांगा. तुम्ही रोज नामस्मरण करा आणि याच देहात आहे, बाकी एवढी मध्ये नाही. आहे का? देव कीर्तन करी देव पुढे नाचे पांडुरंग, हे लक्षात ठेवा. कारण एकच टाळी तिथे झाली होती, कोण बाबा? चंद्रभागेत्री, हे लक्षात ठेवा. म्हणून टाळी फार महत्वाची आहे. टाळी रोग दुरुस्त करते, झोप जागेवर आणते, संसारातल्या चिंता कमी करते. त्या रोडवरल्या बाया टाळ्या मारतात ना, तर 500, 200, 1000 कमवतात, आणि ते पण देवाचं नाव घेऊन. आपल्याला आपल्या घरी सुद्धा संसारात राहून आपल्याला टाळी वाजवत नाही, नामस्मरण करता येत नाही. आपण कीर्तनात किती वेळापासून मी विठ्ठल विठ्ठल म्हणून एखादी टाळी वाजवली का मायबाप? नाही का? तर आपल्या प्रारब्धामध्ये ह्या गोष्टी नाहीत मायबाप. आपण संसारात गुरफटलेलो आहे. आपल्याला एका बिल्डिंगवर दुसरी बिल्डिंग बांधायचे काही डोक्यात आहे, आणि एखादा पाहुणा आपल्याला येऊन नमस्कार घालते का? काय पाटील किती जबरदस्त बिल्डिंग बांधली. आपण लोकांसाठी बिल्डिंग बांधायची नाही मायबाप. संतांनी आपल्या झोपडीमध्ये आयुष्य काढलं, नामस्मरण केलं आणि देवाला एक करून घेतलं. तुम्ही कोणाला एक करून घ्याले? या संसारातल्या किती लोकांनी एक केलं तर तुम्हालाच काडी लावायला ती घरचेच येतात आणि घरी येऊन जेवतात मायबाप, हे लक्षात ठेवा. म्हणून देवाची भक्ती करा, आईवडिलाची सेवा करा, नामस्मरण करा, नशा पान करू नका, कोणाला वाईट बोलू नका. जास्तीत जास्त होतोय प्रेम नामस्मरण करा, कारण हेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठेतरी चांगल्या भक्ताच्या घरी जागा मिळेल. नामस्मरणाचं तुम्हाला ध्यान लक्षात येईल. कुठं भक्त म्हणून तुम्ही जन्माला येसाल, एखादे संत म्हणून जन्माला येसाल, पण तुम्ही हे मानवदेह फुकट घालत असाल तर या जीवनात येऊन तुमचा मानवदेह येऊन काय अर्थ झाला मायबाप? पशु पक्षी तरी बरे तुमच्या इथं नामदेवराया जवळच आहेत. आपल्या प्रति पंढरपूर वारीला गेलं पाहिजे. सकाळी दिवसभर काम केलं तर 7 वाजता तरी जाऊ शकतो आपण, 7 वाजताही जात नाही मायबाप. नामदेवरायाच्या परिसरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मी जातीचा उल्लेख करत नाही, पण तुम्हाला मी समाज एखादीशी या तुम्हाला सांगेल कोणते समाज जास्त येतो तिथे. मानव देव सगळ्यासाठीच आहे, पण भक्ती का करतात ते त्याचं कारण तुम्हाला सांगेल मी. विठ्ठला विठ्ठल कारण नामस्मरणामुळे एवढं जीवनामध्ये फायदा आहे. जो माणूस नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक लक्षात येते की मी कुठपर्यंत आलो, संसार काय, भक्ती काय, वारी काय, हे लक्षात ठेवा. वैराग्य निर्माण झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा. विडाला ठाईच बसून करायक चिंतन आवडी अनंत बाबा. ठाई जगद्गुरु तुकोबराय बाबा 2 पहिल्या चरणामध्ये नामस्मरण कीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जळ सोपं सांगितलं, आणि दुसऱ्या चरणात सांगितलं वनात जायचं नाही, डोंगरात जायचं नाही, पहाडावर जायचं नाही आणि कष्ट काही करायचे नाही. पण तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं ठाईच बसून करायक चित्त. ठाईच बसून
करा एक चित्त. एक चित्त आहे का बाबा? नाही मायबाप. जेव्हा तुमचं ठाई एक चित्त होईल तेव्हाच तुम्हाला देव भेटेल, अन्यथा देव भेटू शकत नाही. कारण वैराग्य, चित्त एकत्र करण्यासाठी वैराग्य निर्माण करावं लागतं. आपल्यापाशी वैराग्य आहे का मायबाप? नाही मायबाप. वैराग्य निर्माण करणं लागते, तेव्हा देव जवळ येतो. ठाईच बसून करायचे चित्त आवडी आनंद आळवा. देवाला जर एक करायचं आणि आवडीनं आवडायचं असेल, आपल्या जवळ आणायचं असेल तर चित्त एकत्र करावं लागते. तुमचं तर चित्त काय बाबा, तुम्ही प्रपंचातले ऋषी मुनी सुद्धा जंगलामध्ये जाऊन बरेच काळ तपस्या केली मायबाप, पण त्यांना सुद्धा चित्त जागेवर राहतील नाही. कारण हे चित्त अमेरिकेला घेऊन जाते, दिल्लीला घेऊन जाते, बरोबर वडचुण्याला घेऊन जाते, दुर्चुण्याला घेऊन जाते. इथं असून तिथं काय करायला साडभाऊ मोकला, तिकडे बहीण काय करायली. जाग्यावर चित्त बाबा, जागेवर आहे का चित्त? संसारात चित्त जागेवर आहे का? नाही मायबाप. ते लक्षात ठेवा. ठाईच बसून करायचं चित्त आवडी आनंदाला. चित्त जर तुमचं जागेवर असलं तर तुम्हाला देव भेटेल. ते लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आवडीने भावे हरिनाम केसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करी तू सांभाळ, तुझं मुकले ऐसे नाही. जैसे परिस्थिती आहे तसे परिणाम कौतुक पाहू संचिताची. हे लक्षात ठेवा. चित्त एकत्र जर केलं तर तुम्हाला देव भेटू शकते. एक चित्ती धरला रखमाईचा पती. हे लक्षात ठेवा. कारण चित्त महत्वाचं मायबाप. जर नामस्मरण करायचं असेल तर चित्त जागेवर ठेवून लागते. आपलं चित्त जागेवर नाही. आपण जर वाती करत असेल तर विठ्ठल 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 म्हणतो. ए सगूबाई पाण्यात चालली का? हो. ए थोडा बाई कुठं चालली? शेतात चालली. विठ्ठल 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 विठ्ठल. हे आपलं नामस्मरण आहे मायबाप. आपलं चित्त कुठे आहे? वाती वळायली बाई. विठ्ठल 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 विठ्ठल. लगेच कोणती सगूबाई भेटली. ए बाई इकडे ना. तो पोर कोणा गावले? काही तिकडे औरंगाबाद शिकायला. आपलं चित्त जाग्यावर नाही मायबाप. म्हणून त्याच्यामुळे देव येऊ शकत नाही. कारण ठाईच बसून करायची चित्त जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. एका ठिकाणी जर एकाग्र चित्त केलं तर भगवंत येऊ शकतो, अन्यथा येऊ शकत नाही. विठोबा रखुमाई. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी न लगती सायास जावी म्हणंतरा. सुख येथे घरा नारायण, ठाईच बैसून करायक चित्त आवडी अनंत आळवावा. न लगती सायास जावी म्हणंतरा, सुख येतो घरा नारायण. या विना अनेक असतापै साधन वाहत असे आन विठोबाचे. न लगती सायास जावी म्हणंतरा, सुख येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धने घेतो येते. न लगती सायास जावी म्हणंतरा, सुख येतो घरा नारायण. बाबा चाल म्हणायची. निरूपण करत असताना काही चूक झाली असेल तर मायबाप माफ करा. कारण आज पहिला दिवस होय. जेवढं बोलण्याचा प्रयत्न केला मायबाप. कारण पहिल्या दिवशी लोक कंटाळतात. पहिला दिवस म्हणजे ते सहज समजतात, पण पहिला दिवस फार नामावर असते. थोडंच का असणं पण मिळते मायबाप. हे लक्षात ठेवा. म्हणून झालेली सेवा निवडते मावरे मागवते.